हिरानंदानी इस्टेट परिसरात मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद। 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड। सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली आहे। मागील 2 महिन्यांपासून हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कासारवडवली पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते। परिसरातील 120हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढले। तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मिलिंद सावंत आणि भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावे समोर आली आहेत। त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली। आरोपी हे रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर लक्ष ठेवत असल्याचे उघड झाले। संधी मिळताच ते वाहन काही अंतरावर नेऊन त्याची वायर तोडून चोरी करत होते। चोरी केलेल्या मोटरसायकलीची बनावट कागदपत्रे तयार करून त्या कमी किमतीत विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी विरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत। नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करून योग्य प्रकारे लॉक करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे हिरानंदानी इस्टेटचं एक जागा आहे। त्याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून हंटर गाड्या आणि रॉयल एनफील्डची हंटर आणि बर्गमॅन सुझुकी बर्गमॅन ह्या 2च गाड्या चोरीला जात होत्या। जवळपास 10 ते 12 गुन्हे यामध्ये दाखल होते। तर त्याच्यामध्ये विशिष्ट गँग ऍक्टिव्ह असल्याबाबत आम्हाला शक होता। त्याप्रमाणे कासारवडवली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर व त्यांची टीम सिनियर इन्स्पेक्टर यांनी एक चांगलं डिटेक्शन केलं आहे। त्याच्यामध्ये या एक गुन्ह्यामधलं इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेक्शन स्टाफला मिळाली होती। आतापर्यंत आपण 3 आरोपींना या दरम्यान अटक केलं आहे आणि जवळपास 8 गाड्या त्यांच्याकडनं रिकव्हर केल्या आहेत। आणखी गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। ह्याच्यामधलं आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दहिसर पासून मुंबईचे मीरा रोड, ठाणे, घोडबंदर रोड असे सगळे जवळपास 120 ते 130 कॅमेरे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केले। आणि टीमला सुरुवातीला एक आरोपी मिळाला शेख नावाचा। त्याच्याकडे तो रिसिव्हर होता, म्हणजे ह्या गाड्या चोरायचा तो रिसिव्हर होता। तो त्याच्याकडे आपण 3 गाड्या रिकव्हर केला। मग त्याच्यानंतर मेन सूत्रधार होता। मेन सूत्रधार जो आहे त्याला ज्यावेळेस आपण अटक केलं त्याचं नाव आहे मिलिंद सावंत। तर तो पूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याकडे जवळपास 70 ते 80 गुन्हे अशाच पद्धतीचे गाडी चोरीचे दाखल आहेत। आपल्या कासारवडवलीमध्ये त्याच्यावरती पूर्वीचं रेकॉर्ड पण निष्पन्न झालं। चितळसरला एक गुन्हा होता ते पण निष्पन्न झालं। मिलिंद सावंत हा खूप दिवसापासून गायब होता। त्याला आपण पूर्ण कोकण, मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण सर्च करत होतो। शेवटी मिलिंद मिळाल्यानंतर त्याच्यातर्फे आणखी जवळपास 5 गाड्या त्याच्याकडनं मिळाल्या। तर मोडस आपल्याला या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की मिलिंद आणि आणखी त्याचा एक पार्टनर हे स्पॉटला जायचे। फक्त ज्या गाड्याचे हँडल लॉक नाहीयेत अशाच बर्गमन आणि हंटर ह्या 2 गाड्या हेरायचे। त्या गाड्या तिथून पार्किंग लॉट मधनं चालत बाहेर काढायचे, नंतर त्या वायर कट करून डायरेक्ट करायचे आणि नंतर गायब करायचे। आपल्याला हीच स्पेसिफिक मोडस आपल्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर कळली होती। आपल्याला सुरुवातीला CR नंबर 286 जो ह्या वर्षातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपल्याला डिटेक्शन झालं आणि पुढे मग हे सगळे आरोपी आपल्याला निष्पन्न झाले। आता मिलिंदचं स्पेसिफिक त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो पूर्वी गॅरेजमध्ये काम करायचा, त्यामुळे गाड्याचं वर्किंग कसं असतं त्याला हे माहित होतं। आणि त्याचं टार्गेटच होतं की फक्त बर्गमॅन आणि हंटर ह्या 2च गाड्या चोरायच्या। आणि या प्रसंगी मी जे काही मोटरसायकल चालक आहेत ओनरांना एक सूचना करतो, आवाहन करतो की स्पेसिफिक मोडस असलेले हे गँग आहे। त्याच्यामध्ये ज्या गाड्यांचे हँडल लॉक नसतात अशाच गाड्या ते टार्गेट करतात। ज्या गाड्यांना हँडल लॉक आहेत अशा गाड्या टार्गेट झालेल्या नाहीयेत। म्हणून मी या प्रसंगी आपल्यामार्फत असं आवाहन करतो की कृपया आपले हँडल लॉक आणि
व्यवस्थित जाताना लॉक करावं आणि प्रॉपरली चेक करावं की हँडल लॉक खरंच झालं नाही. खूपदा 2-3 गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी हँडल लॉक केल्याचं त्यांना वाटतंय, पण हँडल लॉक झालंच नाही. नेमकं त्याच गाड्या हे बाहेर गेलेल्या दिसतात.